हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कसे आहात सगळे? मी आत्ता उठले, हे पण आत्ता झोपले. सगळं आवरायचं आहे घरातलं. भैया डोक्याचं दाखवा की. डोकं टाके नाही ना काढले अजून? म्हणजे टाके आता निघताना काढणार नाहीत ना, वळले असतील ना अजून. हाताचं व्यवस्थित आहे ना आता? हात दाखव. प्लास्टर ना हातामध्ये फरक कळत नाही तुला? वायफाय इथं नेटवर्क अटकायचा विषयच नाही. नाही भाऊ, मा भावाला घरी बसायचं आता. तू युट्यूबला राहशील ना, मोठा झालास ना की मग तू लहानपणीचा तुझा व्हिडिओ बघायचा. हा हा ना. डिलीट करा, 2 मिनिटं आलो. कशाला? नको नको. अरे तो कपडे घालायला गेला व्हिडिओ साठी. ए दादू, रात्री मी बनवलेली भाजी आणि चपाती, कारण छोटी मम्मी वगैरे तिकडे गेलेले हॉस्पिटल मध्ये, तर त्यांना यायला लेट झालं. म्हणजे किती वाजले, 7:30-8 वाजलेले त्यांना यायला. मग मी जेवण सगळं बनवून ठेवलेलं, चपात्या पण केलेले, भाजी पण बनवलेली, आणि ह्यांना पण यायला लेट झालं रात्री. मला वाटलं की साधारण ह्यांनी 4-5 दरम्यान येतील असं वाटलेलं, आणि ह्यांना पण तसंच वाटलेलं. थोडं कस्टमर जे होते ते सगळे म्हणजे टाइमपास मेंबर होते जास्त, त्यामुळे त्यांना यायला लेट झाला. आणि मी घरी एकटीच होते, कारण सगळे तुम्हाला माहिती हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे उठले तर आता ब्रश करायचं, आंघोळ करायची, आवरायचं. रात्री खूप लेट झालं मला झोपायला. अरे दादू, तू व्हिडिओ मध्ये येण्यासाठी कपडे घालायला लागलायस नवीन. तो दादू आहे ना, व्हिडिओ मध्ये येण्यासाठी नवीन कपडे घालायला लागलाय. मी तुला घेईन व्हिडिओ मध्ये, तर तू नवीन कपडे कशाला घालू लागलास? हा का? नवीन कपडे घालून काय व्हिडिओ मध्ये येणार आहे? हा का? हाय क्वालिटीचं झालं पाहिजे. हा का? अरे बापरे, व्हिडिओ हाय क्वालिटीचं झालं. आणि तू जुन्या कपड्यामध्ये पण तसाच दिसणार आहे, नवीन कपड्यामध्ये पण तसाच दिसणार आहे. तसंच घेणार आहे तुला मी. हा, तिथनं ये बरं चालत. असू दे बाबा, तुझी व्हिडिओ घेऊया. एवढे नवीन कपडे बिपडे घालून आलाय. हा ये. हा का? चहा घेतलास तू? चहा बिस्किट खायचे का? नाही नाही, मी आता घेईन. आता मी उठते ना. अरे नाही दादू, बाबा आले. बाबा आता आला. राधिका कधी आवरणार? जायचं नाही का? 2 भाजी मी गरम केल्या. तुम्ही खाणार आहे भाजी आणि चपाती? नाही नाही चपाती नाही तर मग रोटी. नाही काहीच नाही. आवर पटापट जायचंय बाहेरच खाऊ. मग काळा चटणी केलं बघा. दे कपात. मला आवरायचं आहे लवकर. आज आम्ही जाणार आहे हॉस्पिटलला भैयाकडं. मी आवरते लवकर. छोटी मम्मी, पाणी आहे गरम? आता तू रेडी कधी होणार? मी थांबा दाखवते. लय मस्त. आवरायचं सोडून काय करायला? चला की लवकर. माझा चष्मा तुटलाय. येऊ मी? माझा चष्मा तुट गया, पडला वरून खाली. आदितीला पण घ्यायचं ना. आता इथून जायचंय तिकडच्या घरी, आणि आदितीला घ्यायचंय, जे हिंची बहीण आहे मावशीची मुलगी, त्यांना घ्यायचंय, आणि मग जायचंय. आता गाडीचं काय काय आहे नेमकं ते? काय विषय? स्टेअरिंग ऑइल टाकायचं आहे का? स्टेअरिंग ऑइल टाकायचं, ते निघणच झालं यांना. टाकत आला होता चांगली टाकाचा खोलला ते सटकाचा हाताने दोन हाताने ना काही टाकायला लगेच खोलतात 1 मिनिटामध्ये. बरं, रुमाल लावतो. रुमाल निघ ना. आता गाडी धुवायची, थोडं पाणी मारायचंय गाडीवर. मी परत आलो इकडं आमच्या घराच्या बॅक साईडला, कारण मी पैसे विसरले घरातच, ते आणायला चालले. मला लक्षातच नव्हतं. तरी पण बरं झालं, इथं गेल्यानंतर आठवलं लगेच. पाणी पण आणलं. थँक्यू.
करायचं आपल्याला? पहिले कपडे कपडे घ्यायचे ना. याला आता कपडे घ्यायचे ना, नवीन कपडे त्यांच्या भावाकडनं. मोठ्या भावाकडनं बहिणीकडनं खरं बोल. हा बहिणीकडनं काय नाही, भावाकडनं नवीन कपडे. खरं बोल म्हणजे दोघांकडनं बस, भावाकडनं आणि बहिणीकडनं त्यांना कपडे घेणार आहे नवीन. तर आमचा मान असतो तो की मी मोठी सून आहे ना घरची, त्यामुळं डिझेल टाकायचं आहे. गर्मी में थोड़ा ठंडा ठंडा खाना चाहिए. तो कांडी डालते ना तुम, वो कांडी मत डालो. 1 मिनट, खाली 1 मिनट. ठंडा ठंडा कांडी खाना होने चाहिए, लगाने कांडी. पीना चाहिए. ले गरम व्हायला लागले. ते एक सुबाग दुकान होतं, ते बंद आहे आता सध्या. आता दुसरीकडून घ्यायचं कपडे. त्याचं नाव काय माहितीये का? राहता अगदी मधला राहता. मला पण पहिल्यांदा कन्फ्युज व्हायचं, काय राहता, अहो इकडे कसं राहताय, अहो राहता. भिजलं ना पूर्ण गरमीनं. आता आम्ही ह्या हॉटेलला थांबलोय, मस्त नाश्ता करणार. लय भूक लागला मला, तर लय वाईट भूक लागला. काय मागवला? रस्सा वडा. त्यांना काय कटवाडा त्यांचा. कटवडा रस्सा वडा. निघून किती वेळ झाला आपल्याला? 2 तास झाले. अर्धा तास लागला. ऍक्च्युली कपडे घ्यायचे होते शिर्डीमधून, त्यामुळे आम्ही पुढे आलो. पुढं बघत आलो तर आम्हाला शेवटपर्यंत काही दुकान सापडलंच नाही कपडे. आता इथं पुढे एक MIDC सांगितलं, बघूया त्याच्यात पुढे येतात काय कपडे. इथं पुढे आल्यानंतर आम्हाला दुकान भेटले. आता इथं कपडे मिळतात. आले हॉस्पिटल, हे पार्किंग आहे. पार्किंग केलं की आम्ही बरोबर हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय. 3 तासानंतर आता पोहोचलोय. 3 तास लागले ना आपल्याला. निघलं दमा म्हणे. लोणीवरून निघालो तसं का? लोणीवर निघालो होतो. कधी लोणीवर निघालो होतो? ॲक्सिडेंट झाला होता रात्री 2:30 वाजता. 2:30च्या आधी का? 2 ते 2:30च्या दरम्यान भैयाचा ॲक्सिडेंट झाला होता, खूप मोठा. हॉस्पिटलमध्ये मांजर कुठनं आलं हो? हात बघा की, हो डेंजर सुजली की हो. गरम झालं. बसावं, डोळा बघू. जखम पकडली का? हे मांडीचं काढलं का? बघू. तुम्ही हात लावू नका. बरं असं काय आणले? काय आणले? अहो नका ना खाऊ. टाके. डॉक्टरला विचारलं. डोळे चेक केले का? होय केले ना. आता भैयाचं ड्रेसिंग करणार आहे ना, ड्रेसिंग करणार. त्यानंतर आता डिस्चार्ज आज आहे. बघूया आता काय होतं. डिस्चार्ज झालेला आहे. तुम्ही असंच येणार ना?
की बरं पडत. हा गाठे गाठे